नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आजचा आपला व्हिडिओ आहे मातीचं भांडं नवीन घेतल्यानंतर ते वापरात कसं घ्यायचं किंवा ते वापरण्याजोगं कसं बनवायचं आणि वापर झाल्याच्या नंतर त्याला परत साफ करून कसं ठेवायचं। या भांड्याला साबण किंवा जे आपण भांड्यासाठी वापरतो लिक्विड सोप वगैरे वापरू शकतो का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मातीचं भांडं कसं वापरावं याचे सर्व टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तर अशा प्रकारे मार्केटमधून मी मातीचं भांडं आणलं होतं। तुम्ही कोणत्याही साईजचं कोणत्याही डिझाईनचं कसंही लाल किंवा काळं, जसं मी आता हे काळंवालं आणलेलं आहे ब्लॅक कलरचं, तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेड कलरचं वगैरे पण येतं तेही घेऊ शकता। पण भांडं आणल्याच्या नंतर साधारण एक रात्रभर आपल्याला अशा प्रकारे भांडं बुडेल इतपत पाणी घालून ते भिजत ठेवून द्यायचं आहे। तर मी हे रात्रभर अशा प्रकारे भांडं भिजवून ठेवलं होतं। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सुरुवातीला खूप सारे बुडबुडे येत होते, त्यानंतर ते हळूहळू बुडबुड पूर्ण बंद झाले। हे भांडं जे आहे मातीचं ते सच्छिद्र असतं, त्याला सूक्ष्म छिद्र असतात, त्यामुळे या भांड्याला साबण वगैरे वापरायचं नाही, जेणेकरून साबण त्या छिद्रामध्ये जाऊन बसतो आणि जेव्हा भांडं आपण वापरात घेतो त्यात कोणताही पदार्थ शिजवतो त्या पदार्थामध्ये साबण मिसळण्याची शक्यता असते। यासाठी मातीच्या भांड्यांना साबण वापरायचं नाही, ही एक महत्त्वाची टीप आहे। तर अशा प्रकारे भांडं रात्रभर पाण्यातून काढल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ आणि त्यासोबत 1 मोठा चमचा मीठ घालून हे अशा प्रकारे सुरुवातीला फक्त एकदाच हा कात्या मी वापरणार आहे, कारण या भांड्याला आतून बऱ्यापैकी मातीची लेयर होती, तर ती सर्व घासून काढण्यासाठी आपल्याला भांडं सीझन करायचं आहे। त्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला थोडंसं स्क्रबरने मी हे मीठ लावून छान भांडं घासून घेतलं। 1-2-3 वेळा मी पीठ लावून छान असं आतून व्यवस्थित सर्व घासून घेतलं। तुम्ही पाहू शकता आपण भांडं आणलं होतं तेव्हा आणि आतामध्ये बऱ्यापैकी फरक झालेला आहे। तर एवढीच प्रोसिजर नाही, याच्यापुढे आपल्याला हे भांडं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तांदळाची जी पेज असते किंवा बऱ्याच ठिकाणी भात शिजवल्यानंतर पाणी काढून ते फेकून दिलं जातं, आणि जरी आपण भाताची पेज काढत नसलो तरीसुद्धा थोडासा भात शिजवून त्याचं पाणी किंवा मग तांदूळ भिजत घालून त्याचं पाणी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे जसं आपण पाण्यात हे भांडं भिजवलं होतं त्या प्रकारे ह्या तांदळाच्या पाण्यामध्ये पेजमध्ये हे भांडं आपल्याला परत एक रात्रभर ठेवून द्यायचं आहे। तर ही सगळी प्रोसिजर करावी, त्यामुळे भांडं आपलं लॉंग टाईमसाठी चांगलं राहतं आणि वापरण्याजोगं होतं। तर अशा प्रकारे हे भांडं मी एक रात्र कंप्लीट ह्या टपामध्ये घालून ठेवलं होतं, तांदळाच्या पेजमध्ये घालून। तर तुम्ही पाहू शकता भांड्याचा कलर किती सुंदर झालेला आहे। सुरुवातीचं भांडं आणि आताच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी फरक झालेला आहे। तर भाताच्या पेजमधून काढून थोडंसं धुवून घ्यायचं आणि अशा प्रकारे मी इथे ग्रिलमध्ये थोडंसं भांडं जे आहे ते सुकवून घेतलं। साधारण 1 तासाभरात ते भांडं सुकलेलं आहे। त्यानंतर त्यात भरपूर सारं आतून आणि बाहेरून असं खायचं आपलं तेल असतं, किचनमध्ये आपण यूज करतो ते तेल घालायचं आहे, सर्व बाजूनी तेल लावायचं आहे आणि साधारण 2 ते 3 तास मी हे भांडं उन्हामध्ये ठेवलं होतं। तर 2 ते 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता सर्व तेल जे आहे या भांड्याने शोषून घेतलेलं आहे, मध्ये अगदी थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे। तर याच्या पुढची प्रोसिजर म्हणजे याच्यामध्ये आणखीन 1-2 चमचे आपण तेल घालूया आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये मी इथे बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक सुकं खोबरं 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे। सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं घातलं तरी चालेल। तर अशा प्रकारे हे कांदा आणि खोबरं आपल्याला साधारण 1 अर्धा ते पाऊण तास अगदी लो फ्लेमवर सर्व बाजूनी हे कांदा खोबरं लावून छान असं काळपट कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। जेव्हा कधी पण आपण मातीचं भांडं वापरतो स्वयंपाकाला तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। कोणताही पदार्थ बनवताना हे भांडं आपल्याला गॅसवर अगोदर रिकामं न ठेवता या भांड्यातच आपल्याला तेल घालून मग गॅस ऑन करायचा आहे आणि मग हे भांडं ठेवायचं आहे। रिकामं भांडं कधीही ठेवायचं नाही। बऱ्याच वेळेला रिकामं भांडं ठेवून आपण जर गॅसची फ्लेम हाय केली तर भांडं तडकण्याची शक्यता असते। आणि ह्याच्यामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज कोणतेही तुम्ही पदार्थ बनवले, व्हेज बनवलं तर साधारण पीठ आणि मीठ लावल्याच्या नंतर हे भांडं स्वच्छ होतं, पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की नॉनव्हेज बनवलं तर वास त्याचा भांड्यामध्ये तसाच राहिला आहे। तर अशा वेळेला भरपूर असं लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये बेसन आणि मीठ घालून हे आपण भांडं स्वच्छ करून घेऊ शकतो। अशा प्रकारे केल्याने यातील जो वास आहे तो सर्व निघून जातो आणि अगदीच आपल्याला असं वाटतं की वास अजूनही आहे तर आपण थोडंसं मीठ टाकून ह्या भांड्यामध्ये भरून अगदी पाणी ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करून हे पाणी उकळून घ्यायचं आहे। असं केल्यानेही वास निघून जातो आणि भांडं आपलं व्यवस्थित राहतं।
तर अशा प्रकारे मी कांदा खोबरं भाजून झाल्याच्या नंतर भांडं परत एकदा नळाखाली स्वच्छ असं धुवून घेतलं. नॅपकिननी वगैरे अगदी छान असं याला कोरडं करून घेतलं. आता हे जर भांडं वापरणार नसाल तर याला हलक्या हाताने अगदी तेल लावायचं आहे आणि थोडंसं हवेशीर ठिकाणी ठेवून भांडं सुकलं की अगदी जिथं आपण ही सर्व जेवणाची भांडी ठेवतो तिथे ठेवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओ किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.